विषय तो त्यांचा झाला नारायण नावडे जगदोन माता पिता तुका म्हणे सत्य कर्म भावे साह्य घातलिया भय नरका जाणे विषय तो त्यांचा झाला नारायण घातलिया भय नरका जाणे महायोग पीठे तडेवी मरत्यां वरं पुंडरीकाय दातु मुनीन्द्रे समागम्य तिष्ठं मानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं
मनमान दुसरे चरण संतांचे या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका वक्रतुंग महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं करो मे देव शुभकार्येषु सर्वदा सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूतमोक्षं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये नागेन्द्रहराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकाराय नमः शिवाय मनोबुद्धिहंकार चित्तानिनाहं न च श्रोह जिह्वे न च घ्राणनेत्रे न च व्योम भूमिर्न तेजो न वायो चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहं सरदिन्दु समाकारे परब्रह्म स्वरूपिणे निवासरा पीठ निलये सरस्वती नमस्तुते भक्त ईसे जानाचे देही उदास गेले आशापास निवारोणी विषय तो त्यांचा झाला नारायण नावडे जनधन माता पिता प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला जगद्गुरु राष्ट्रवंदनीय वैकुंठ निवासी देऊचे प्रसिद्ध साधू संत महात्म्य तुकाराम महाराज यांचा भक्ती पर प्रकरणातील भक्तांची लक्षणे सांगणारा चारचरणाचा अभंग विठ्ठल कीर्तन रूपी सेवेला सुरुवात करण्यापूर्वी आवाज द्या. कीर्तन रूपी सेवेला सुरुवात करण्यापूर्वी अल्पसा परिहार द्यायचा असतो. मग परिहार द्यायचा असा भगवंताच्या नामचिंतनाने
परम पवित्र झालेली ही धरती सालाबाप्रमाणे चालत आलेला अखंड हरिनाम सप्ताहाचा तपपूर्ती सोहळा अर्थात 12 वर्ष. बरोबर आहे गावकरी? आणि या ठिकाणी हनुमंतरायाच्या सानिध्यात आपली या ठिकाणी कीर्तन रूपी सेवा होत आहे. या सेवेकरिता अतिशय सुंदर अशी चाल बनलेली आमचे हरिभक्तीपरायण संतोष महाराज वडगावकर. आवाज द्यायला थोडा. हरिभक्तीपरायण संतोष महाराज वडगावकर, आपण आलात, आपलं स्वागत आहे. आणि आमचे हरिभक्तीपरायण मुरली महाराज, आपणही आहात. तदनंतर हरिभक्तीपरायण राजेश महाराज वडगावकर महाराज, आपलंही स्वागत आहे. तसेच या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे उद्धव महाराज, तदनंतर आमचे माझे नाही यांचे व्याही बाबूराव महाराज आणि आमचा नाटकबाज असलेले आमचे गायनाचार्य म्हणून म्हणलं नाटककार असलेले आमचे हरिभक्तीपरायण अंकुश महाराज या ठिकाणी उपस्थित आहात. महाराज आपलंही स्वागत आहे. आमचा चिमुकला बंधू हरिभक्तीपरायण पृथ्वी महाराज, आपणही आहात. विनेकरी बापू गावचेच का? आमचे गावचेच काय नाव म्हणलं, मारुती नाना, आपण या ठिकाणी उपस्थित आहात. स्वागत आहे. ज्यांनी आम्हाला नाचवण्याचा प्रयत्न केला असे आमचे मृदुंगाचार्य मृदुंग विशारद चमड्यातून भगवंताच्या नावाचा जाप करावून घेणारे आमचे हरिभक्तीपरायण गजानन महाराज सुगावकर महाराज, आपलंही स्वागत आहे. तसंच मला सांगण्याची आवश्यकता नाही, आपण 5 दिवस झाला ऐकतच आहात. आणि आमचे सर्वज्ञ साऊंड सिस्टम वाले कदम भाऊ, आपण आपल्या कृपेमुळे माझं इकडे चाललेलं आहे. माझ्या गळ्याकडे लक्ष द्या एवढंच सांगे. आणि बघा असं सुंदर असं लाल लाल तांबड फडक टमाटर आमचे हरिभक्तीपरायण विठ्ठल महाराज तळणीकर. वा 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 महाराज, काय सुंदर आहात हो तुम्ही. येत जा की. आमचे विठ्ठल महाराज असतील. याच ठिकाणी आपल्याच गावचं भूषण असलेले बालकीर्तनकार हरिभक्तीपरायण शंभू महाराज, आपण या ठिकाणी उपस्थित आहात. आपला धन्यवाद. आणि माझ्यावर प्रेम करणारी आपल्या आजूबाजूच्या गावची या ठिकाणी मंडळी आलेली आहे. आमचे राजूभाऊ असतील, रामेश्वर गावचे, बरं झालं हो. आणि माझा शिष्य असेल पांडू. तदनंतर इकडं आमचे शिंदे भाऊ असतील. आणि जे काही ज्या ज्या ठिकाणून आलेली मंडळी आहे त्या सर्वांचे स्वागत करतो. विठ्ठल. जराशी लक्षातून राहिलं, ज्यांच्यामुळे मला तुमच्या पुढे येण्याचा योग आला असे समस्त गावकरी मंडळी, दिग्रस बुद्रुक वंजारी, आपलं मी मोठ्या हृदयानं स्वागत करतो. विठ्ठल. आणि मला कथेमध्ये, माझी कथा उत्कृष्ट होण्यामध्ये ज्यांचा हात आहे असे आमचे प्रवीण महाराज फड महाराज, आपल्याकडे जरा दमानं उशिरानं लक्ष गेलं म्हणून क्षमा करा. आपलंही स्वागत आहे. आणि आता वळायचं कुठं माय? घराकडे. हा बोलता की तुम्ही? बोलता की? हा. आता काय करायचं आपल्याला? अभंगाकडे जायचं. हा. अभंग काय माय? भक्त ऐसे जाणाचे देही उदास गेले आशापास निवारुणी विषय तो त्याचा झाला नारायण. आणि नावडी जनधन माता पिता. सगळा अभंग आताच बनवून दाखवला. म्हणण्याची आवश्यकता माय नाही. माझ्या गळ्याकडे जरा लक्ष देत लय बरं होते. हो, विषयाचा सोपा भावार्थ सांगून टाकतो. भावार्थ काय आहे? भक्ताची लक्षणं सांगलीत. कुणा सांगलेत मा? मी. कुणा सांगलेत? बोलत नाही का तुम्ही? जाऊ तरी हा बोलत जा. आहे की नाही? मी काय लई लांबचं नाही, काय नाही. इथून असं 2 किलोमीटर घर आहे माझं. त्याच्यामुळे काय करायचं? बोलायचं. मला जायला लई वेळ लागेल का? हो, लागणार नाही. आणि मग भावार्थ काय आहे? भक्ताची लक्षणं सांगलेत. भक्त कशी असतात? उदासीन असतात. चेहऱ्यानं
तुमच्या चेहऱ्यावर जसे 12 वाजले तसे भक्ताच्या चेहऱ्यावर 12 वाजतात का माय? वाजत नाही तो. म्हणून जराशी असं मायाकडे बघून तरी वेगळं करू नका. मला वेगळं होईल का उघड होईल. भक्त हमखास देहाने उदासीन असतात. काय महाराज? देहानं उदासीन असतात भक्त. इशी जाणारे देहू उदासीन गेले आशापासून निवारून, म्हणजे आशा अपेक्षा हे काही नाही. आशापास काय झालं महाराज? निवारून गेलेला आहे. आणि विषय त्यांचा काय आहे? फक्त नारायण नारायण नारायण. विषय त्यांचा काय आहे? फक्त नारायण. नावडे जनधन माता पिता, म्हणजे माये आवडना, बापही आवडना, जनही आवडना, धनही आवडना, माता आवडना, पिता आवडना, मग काहीच आवडना. नारायण जर सोडला तर कळाले की हा हा. पांडुरंग महाराज त्या ठिकाणी तुम्ही उपस्थित आहात. आताच पाहिलं तुमच्याकडे. तुम्ही आल्याबद्दल धन्यवाद. विठ्ठल कसं एक काय करा माणसं दिसायला. आता वय झालं काय करता. आता दिसना सगळे. आता मग कसं झालं माय. आता काय वय असं झालं. आता वय झालं काय करता त्याला. आता ते वयाचं तुमच्या नाही, माझ्या हातात नाही. हाय की नाही? हाय का सरपंच? आपल्या हातात आहे का काय? काहीच नाही माझ. हा. आणि आपल्याकडे अभंगाचा भाव समजायलो आपण. हा चेहरे पाडायचे नाही. हा आपण अभंगाचा भाव समजायला लेकरं बोलत चला. हो हा. नावडे जनधन माता, माय आवडना, बाप आवडना, जन आवडना, धन आवडना. मग निर्वाणी गोविंद असे मागे पुढे. जसे हे मया माग आहात तुम्ही मया पुढे आहात, तसा गोविंद गोविंद गोपाल गिरधर मुरली मनोहर जे काय असेल भगवंताचे जितके नाव असतील तितका देवीच्या माग आणि पुढे उभा असतील. काहीच साकडे पडवणे दे, म्हणजे साकडीत म्हणजे तुमच्या संकटात पडू देते का देव? कोणाला माहित? तुम्हाला आम्हाला नाही. भक्ताला पडू देते का बाबा? बोला की बे, पडू देते का माय? हा असं टाळ्या वाजवा लेकरासाठी. काहीच साकडे पडवणे दी, आणि तुका म्हणे सत्य कर्मा भावे साह्य घातलिया भयनका जाणे. म्हणजे सत्य कर्माला साह्य व्हा, चांगल्या कामाला साह्य जर झाला आणि जर नाही झाला तर काय होईल? चांगल्या कामात अडथळा आणण्यानं काय होईल? कुठं जावं लागेल माय? माझ्या घरी याच्या पाण्याला. हो कुठं जावं लागेल बापू? हो नरका जाणे. आणि माय मी शेमडा हो. मी म्हणालो का? मी सांगालो का? मी सांगालो काय बरं? मी सांगालो का? आज मी सांगालो त्यास का सांगायलो मी. आणि सांगितलंय कोण लिहून कोण ठेवलंय? तुकाराम महाराजांनी लिहून ठेवलंय. तुकाराम महाराजांनी सांगून ठेवलंय. मी फक्त त्याचं विस्तृत वर्णन करायलो. हा झाला साधा सरळ सोपा सर्वांना समजण्यात सारखा तुकाराम महाराजाच्या अभंगाचा भावार्थ. विठ्ठल मग भक्ताचे काय लक्षण सांगलेत माय? काय सांगलेत? भक्त असेच असतात जे देहाने उदासीन असतात. बरं भक्त कोण? भक्त कोण सांगता येईल का? भगवंताने भगवद्गीतेच्या 8व्या अध्यायातील 4थ्या आणि 5व्या श्लोकामध्ये सांगितलंय. काय सांगितलं? यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थान अधर्मस्य तदात्मानं
सृजामयम परित्राणाय साधूना, लक्षात ठेवा. परित्राणाय साधूना विनाशाय चतुष्कृता, लक्षात ठेवा. विनाशाय चतुष्कृता धर्म संस्थापनार्थाय संभवामी. काय सांगलंय? परित्राणाय साधूना विनाशाय चतुष्कृता. भगवंत कोणाच्या रक्षणासाठी येते? धर्माचे पालन, धर्माचे धर्माचे पालन करणे पाखंड खंडन. कळाले की बाबू? सांगालेलो औ बोलाले की जाऊ घरी. असं करायचं. धर्माचे पालन करणे पाखंड खंडन. देव कहाला येते? मरायला. देव येते धर्माचं पालन करण्याकरिता आणि पाखंडाचं खंडन करण्याकरिता. भगवंताने सांगितलं विनाशाय चतुष्कृता आणि परित्राणाय साधना. मग भगवंताने काय सांगलं? साधूच्या रक्षणा करण्याकरिता आणि दुष्टाचा संहार करण्याकरिता. मग आपण साधू आहात का? कोण आहे साधू? कोण आहे इकडं? हा तू? वा 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 वा. तुमच्या पोटी कोणाच्या पोटी साधू जन्माला आला? हो. साधूची लक्षणं सांगितले. साधू कसा? साधकाची दशा
टाळ्या होत्या. अरे गजो हल. साधकाची दशा असावी उदासी, उपाधी नसावी अंतर्बाई. उपाधी नसावी अंतर्बाई. म्हणजे साधकाची दशा कशी असली पाहिजे? उदास असली पाहिजे. ओ ओ नवऱ्या शिवाजीला कसं होते मा? उदास. मग साधकाची दशा चेहऱ्यानं उदास असावी का ना मा? अंतराने अय पिल्या अंतराने आतूनही असावी आणि बाहेरूनही असावी. हा कशी असावी मा? आतूनही असावी बाहेरूनही असावी. साधू या साधकापैकी किंवा उदासीनता कशी असावी सांगू का? सांगू सोप्या भाषेत सांगू. आवाज नका बाळगू. हा आपल्याला एकच तासभर बोलायचं, जास्त वेळ बोलायचं. तुम्ही मला कटाळे 5 दिवस झालं, मी तुम्हाला कटाळत नाही आयुष्यभर. मला का फुकट करायचं? हा आपण कटाळतच नाही. हो हा आता सोपं सांगतो. महाराज आपला बरेच वेळा मोतीराम महाराजाबद्दल चर्चा होती की नाही? बघा मोतीराम महाराजांची उदासीनता मी तुम्हाला सांगतो. सर्वांना मोतीराम महाराज माहित आहेत. हाते की नाहीत मा? असं कोणी एखादा आहे का ज्याला मोतीराम महाराज माहित नाही? तर मोतीराम महाराज मारुतराम महाराज माहित आहे का नाही? इकडे ऐ माहित आहे ना? हा सोपं. काय झालं बा? माहित आहे ना? ठीक आहे चला. विठ्ठल मोतीराम महाराजाच्या जीवनाचा प्रसंग आहे. महाराज मला नेहमी सांगतात. तर महाराजांचा माझा परिचय आहे. महाराज मोतीराम महाराजांची उदासीनता सांगतात. त्यांच्या पायाला जखम झाली होती. सांगलं का मी तुम्हाला? ऐकायला होते का तुम्ही? हा सांगतो ऐका. महाराजांच्या पायाला बोटांपाशी जखम झाली होती आणि त्या जखमेत तुम्हाला म्हणून सांगतो मामा, त्या जखमेत 2-3 आळ्या झाल्या होत्या. किती झाल्या? हा आता जितक्या झाल्या तितक्या झाल्या. मी आका पाहिल्या का आणि तुम्ही पाहिल्या का? हो पाहिल्या का तुम्ही? आम्ही महाराज सांगतात मी ऐकण्यावर. महाराजांच्या पायात खरंच आळ्या झाल्या होत्या. महाराजांच्या पायात आळ्या झाल्या होत्या ना. आळ्या झाल्याच्या नंतर त्यांना चलता येईल का? हा चलता येईल का? आळ्या पाय झाल्या चलता येते का? हो नाही चलता येत महाराज. परंतु महाराज चलायचे. पायात आळ्या झाल्या. महाराजांची बरीच शिष्य मंडळी होती. हो महाराजांची बरीच शिष्य मंडळी होती. शिष्य डॉक्टर वैद्य येणार जाणार सोयरे धायरे, ज्यांना माणसाविषयी कळकळ असते, शुभचिंतक असतात, जे आपले तेच आपल्याला सांगतात. तेच आपल्याला काय करतात माय ते आपल्याला काय करतात? सांगत असतात. मग शिष्य त्यांचे जे काही वैद्य असतील डॉक्टर त्यांना सांगायचे महाराज पायातली जखम काढून टाका आणि जखम कोरडी करा. पाय बरा होईल की नाही? वर बसलेली आळ्या काढून टाकल्या, जखम कोरडी केल्यानं पाय कसा होईल? बरा होईल, माय नीट होईल आणि तुम्हाला चालता येईल. महाराजांनी दिलेलं उत्तर तुम्हाला सांगतो. हा महाराजांनी किती सुंदर उत्तर दिलं पहा. महाराज म्हटले त्या जर आळ्या मी आज पायाच्या बाहेर काढल्या, जखम बाबा कोरडी केली आणि पाय बरा झाला, तर पुढल्या जन्मात सुद्धा मोहतगड कापावं लागेल का? कारण हे माझ्या संचिताचं भोग आहे. भोग तो न घाडे
डोळे संचिता वाचून मानावे म्हणे औ समाधान. भोग कशाचे असतात बापू? औ तू जर तुला म्हणून नाही एकीकडं सांग, तू जर औ माय मंडपात येऊन अशी केली हे जर नाही केलं, समजा मी इकडं सांगालो तू तिकडं सांगाल, म्हणजे उगच बरळ जर बरळलं माझा जन्म काचा भेटते बेंडकीचा काचा भेटते माय. मग पुढल्या जन्मी असं करा ट्रा ट्रा ट्रा. आणि जर झोपली तर जन्म काचा भेटते माय सुसरीचा. सुसरीचा म्हणजे ओ मगरीचा जन्म भेटते माय. मग जसे तुम्ही कर्म करीशाल तसं तुम्हाला जन्म भेटवणं आणि तसं तुम्हाला काय होईल माय हेच लागत की नाही. कर्म त्याची त्याची भोगाले उपजाले केले कर्म त्याची भोगाले उपजले मेले बहुतेक. औ जसं करशील माय ए बापू ए पिल्या वागा ए जसे कर्म करशील तैसे भोग येतील. आणि असे तू यासारखे मयासारखे किती उपजले किती मेले त्याची गणता नाही. ऐका माय ए माय मायो हाय काय नाही की हा. आणि या कर्माचे जे जे काय भोग माणूस करते की नाही माय त्याचा एक माणूस हिशोब ठेवीत असते. कोण ठेवते माय? विशाल महाराज. औ कोण ठेवते माय? चित्रगुप्त. चित्रगुप्त काय करीत असते माय? लेखाजोखा करीत असते. म्हणजे यानं काय केलं कहीपासून उपजल्यापासून कोटपर्यंत माय मेल्यापर्यंत. आणि ते तिच्याकडे नुसतं लिखित पुरावा नसते. आओ समजायला की तिच्याकडे नुसता लिखित पुरावा नसते माय. ते पिक्चर टेलिकास्ट करते वरी गेल्या. काय करते माय? आओ पिक्चर टेलिकास्ट करते. तू जर म्हणला केलं नाही पाहतो ते करीता पुढे पातक करिता पुढे आहे पुसता. पुढे आहे पुसता. काय उत्तर देता होशील. काय उत्तर देता होशील. बघा काय म्हणाले महाराज. पातक केल्याच्या नंतर पाप करा किंवा पुण्य करा
वरी जाऊन विचारणारच आहे. हो, मी तुम्हाला बोलत बोलत म्हणतो उत्तर द्यायचं. आता तुम्ही मला विचारता कोणाला उत्तर द्यायचं? उत्तर द्यायचं माहिती मला. कोणाला उत्तर द्यायचं? यमाला उत्तर द्यायचं आहे. मग तिथं गेल्याच्या नंतर तुमचं लाईव्ह टेलिकास्ट होतं. असं लाईव्ह मोठी टीव्ही राहते मोठी, आणि प्रत्येक माणसासाठी एक चित्रगुप्त आहे. माणसामाग एक आहे. मग तुम्ही म्हणता त्या चित्रगुप्ताला याच लिहिता लिहिता मग कसं लिहि की या संघच हिंडते. कसा हिंडते सांग काय सांगू? बोला सांगू. हा सांगतो. माणसाला किती सेन्स असतात बाबू? हा 6 सेन्स असतात. बरोबर आहे. त्यातले ज्ञानेंद्रिय किती आहेत तुमचे? 5. कोणते कोणते? त्वचा, स्पर्श, जिव्हा, डोळे, नासिका आणि कान. किती आहेत माय? हे 5 ज्ञानेंद्रिय आहेत. 6व्या प्रकारचा एक इंद्रिय असते माणसाला, मन असते की नाही बाबा? हो, समजा याच्यावर जाईना महाराज, आपली माणसं तुम्ही आहे की नाही? तुम्ही समजा माझ्या घरी चहा प्यायला आले आणि माझ्या घरी नाही सोन्याचा कप तुम्हाला दिसला. सोन्याचा कप दिसला महाराज, आणि तुम्हाला वाटलं याला चोरून घेऊन जाऊ. आता वाटलं तर खरं, मात्र ते सोन्याचा कप असा धरताच महाराज तुमचा हात हालती. मन म्हणते बघलं तर कसं होईल, बघलं तर कसं होईल. समजा बघलं तर कसं होईल तुला तर बरं आहे, नेला तर पाप आहे, नेला तर पाप आहे. मग पाप आहे, बरोबर आहे की नाही? मग हे मन तुम्हाला काय सांगते गुरुजी? मन सांगते की बाबा करू नको करू नको करू नको. आणि जर हाणलं तर लोकांना जरी माहित नसेल तर या मनाला माहित राहते बाबा किती हुशार आहे. हो, माहित असते की नाही? मग हे मनच सांगते चूक काय आहे बरोबर काय. मनाला या टपरापेक्षा, टपर म्हणजे मोबाईल, हो या टपरापेक्षा मनाला माहित राहते मालक आपला किती गुणाचा आहे. हो, तुमच्यापेक्षा माहित राहते. हो, तुम्हाला तरी आता कसं समजा आता नवीन नवीन ज्याचं लग्न झालं असं त्याला नुकताच माहित होत असं. अख्खं आयुष्य जरी घातलं लग्नाच्या आधी बवा कसा होता तुम्हाला माहित. आणि ही माहित आहे का? तुम्हाला माहित नसू द्या, मलाही माहित नसू द्या, माहित कोणाला राहते माय? मनाला. आणि ही मनच तुमचा चित्रगुप्त आहे. माल काय बरोबर? चित्रगुप्त आहे. सांगतो तिकडेच चलो. चित्रगुप्त आहे. आणि हे चित्रगुप्त तिथं असं लाईव्ह टेलिकास्ट करते महाराज. आणि जर तू म्हणला हे केलं तर ठीक आहे. बरं, समजा जर नाही केलं तर काय होते माहिती आहे का? पोलीस स्टेशन मध्ये कोण कोण गेले इकडे एरी हिंडून आले, तिथं एक एवढा पट्टा असते माय. हो बरं, एवढा पट्टा असते, त्याला काय म्हणतात माय? सुंदरी. कोण सांगलं? अनुभव चांगला. सुंदरी जाऊन आलेली सुंदरी. हो, आणि त्या सुंदरी लिहिलेली असते सच. काय करते माय? मारी तोडी ती झोडी ती किंकर, मारी ती झोडी ती तोडी ती निष्ठुर, यमाची किंकर बहुसाल. काय करते माय? नाही त्या यमाशी करू. आपला बाप
बापही नवन माये नवन बसलेली करू नाही नवय उघ्या नव माय आता मग ते आता कसं वाटते गोड गोड वाटते सोपं नव माय विषयाचे सुख येथे विषयाचे सुख येथे वाटे येथे वाटते बहुत ओढ ओढ पुढे अवघड यमदंड पुढे अवघड यमदंड माय ए बापू मसड चालायला सोपी वाटते आई काय जणाची मसड सांगल्या रे आई किती हाची तर हात बापू बठाय दे इथं विषयाचे जे रस आहे माय त्याची ओढ लागलेली असते असं पिळलं की दूध निघते आणि माय हो आणि दुधात पाणी मिसळल्यानं कसं होईल हो यमदंड मग ती विचारते किती पाणी मिसळलं किती पाणी तू म्हणला मिसळलं तर ठीक मिसळ म्हणला तर ठीक लागून घेऊ नको मला मिसळ तर ठीक नाही तर माय मारी जातो तोडी जातो जोडी जातो निष्ठुर यमाचे किंकर बहु सात किती माय बहु मला माहित नाही मी आता गेलो आणि मी जाऊन आलो आपल्याला माहित माता संतांच्या वाणीवर विश्वास ठेवला कारण जर कोणाला वाटत असेल आपलं चांगलं व्हावं तो कुणाला वाटते माय संत सज्जनांना गुरु बांधवांना मात्या पित्या दुसरं कोणाला वाटते का माय मात या ठिकाणी कोणी चांगलं नाही म्हणून तुकाराम महाराज काय म्हणतात अनंत जन्मीचे सुकृत पद बहुता सुकृताची
बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठल आवड. आणि विठ्ठल कशामुळे आवडते माय? बहुत जन्माची सुकृत आहे तो. हो कशी आता माय? बहुत एका जन्माचे होतं का? दोन होतं का? नाही, बहुत जन्माचे सुकृत आहे. त्याच्यामुळे विठ्ठल आवडते. विठ्ठल तुम्हाला आम्हाला आवडते का? भक्तांना आवडते. कोणाला? भक्तांना आवडते. आणि भक्ताचं लक्षण काय? भक्तांचे दाना आता कसं वाटालंय? गोडच वाटू द्या. हो तिखट खाल्यानं असू द्या. मिठाला आओ भक्त ईशिराजेली उदास गेले आशापास निवारोणी विषय तो त्यांचा झाला नारायण नावडे जनधन माता पिता. म्हणजे काय सांगतात तू गोबाराय? भक्त जे असतात हे देहाने उदास असतात. आणि त्यांचं जे इच्छा आकांक्षा तुमची जे काय असेल हे निवारून गेलेली असते. निवारून गेलेली असते म्हणजे काय होते माय? नष्ट झालेली असते. हिला जीवनामध्ये कशाचीच इच्छा राहते. हो आता पोरं हो, तुम्हाला लग्नाची इच्छा, तुमच्या संग मला मी आता सोडू नका, करायचं नाही इतक्या मोठं राहील. पोरं तुम्हाला लग्नाची इच्छा, ज्याचं झालं त्याला ज्याचं झालं त्याला लेकराची इच्छा, ज्याला लेकरू झालं ते चांगलं निघावं अशी इच्छा. तुम्हाला कशी इच्छा? चांगलं निघावं अशी इच्छा आहे की आता निघालो की चांगलं निघालं त्याची भाजायची इच्छा, भाजलं तर त्याला हो इच्छा, आणि त्याचंही झालं तर त्याचंही पाहायची इच्छा. किती दिवस जगतो? बजारे कटाळा आला की मला. म्हणजे अशा प्रकारची इच्छा आकांक्षा
काय होतात नष्ट झालेल्या हेच नाही पैसा अडका धन दौलत संपत्ती बायको पत्नी लेकरू बाळ आमक टमक टमक ठमक डमक ढमक कसल्याच प्रकारची इच्छा या संत सज्जनांना आणि भक्तगणांना नसते औ असते का माय हा मग एकदा आता जे जे हात घरी सोडून आले ते घेऊन या आणि हात असे ताट वर करावे ऐ हात नीट घेऊन आला का ऐ हा विठाला हो ठेवा खाली हात फुले पाचा जे जे घरी हात ठेवून आले त्याला धन्यवाद जे जे घेऊन आले त्याला धन्यवाद वा छान हा? आता बघा भक्ताचं लक्षण झालं उदासीन झालं की नाही अहो बरोबर आता बघ झालं की हा उदासीनता लक्षण क्रमांक 1 उदासीनता आणि इच्छा संपतात लक्षण क्रमांक आता विषय त्यांचा आहे नारायण लक्षण क्रमांक 3 कितवीला शिकालास तिसऱ्या क्रमांकाची पाहिजे है की नाही पटाले की औ जमाले की हा बघा इकडे माझ्याकडे बघा हा माझ्याकडे पहा मग याचा विषय काय असतो बाबा हा नारायण हिचा विषय काय असतो नारायण आपला विषय काय असतो अरे पोरे हो ऐ माझ्याकडे पाहता का जाऊ का घरी हा नको की हा नको की हा मग शांत बसा विठायला मग विषय असतो याचा नारायण कोणता नारायण हे बसलेला नारायण का गावाच्या मधात आहे ते नारायण का हा इकडे तिकडे हिंडालाय ते नारायण का हा नदीच्या बाजूला पडलेला नारायण का मन हे राम धारे, मन हे राम धारे, मन हे राम धारे, मन हे राम मन हे राम झाले पुढे प्रवृत्ती ग्रासुरी कैसे निवृत्तीशी आले. वा 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 का बघा मन राम झाले न निवृत्ती करिता कशा करिता आलेत निवृत्ती महाराजांकडे हा मन राम झाली बघा राम राम कोणता राम रामाचे 4 प्रकार सांगले कुठं सांगलेत माय कीर्तनात सांगतो मी आता सांगले तसे वाल्मिकी रामायणात एक राम दशरथाचा मुलगा दुसरा राम जे घटाघटामध्ये निवास करतो तो राम एक राम सीतेचा आणि एक राम तुमचा आमचा ओ एक राम तुमचा आमचा बघा सोपं सांग लई सोपं सांगतो हा तुलसीदास महाराज सांगतात राम नाम की लूट जगत में लूट सके तो लूट अंत समय पछताएगा प्राण जाएगा छूट एक घड़ी आधी में बुनियाद तुलसी संगत साधु की हरे कोट अपराध सियावर रामचंद्र की
सियावर रामचंद्र की सियावर रामचंद्र की काय सांगतो तुलसीदास महाराज याला माझ्याकडे फिरवा जरा ओ तुलसीदास महाराज काय सांगतात राम नामाची जगतामध्ये लूट चाललेली आहे लूट लूट म्हणजे कळते का ते लूट म्हणजे कळते नाही सांगा तुमच्यातलाच हो मी हा लूट कळते ना लूट म्हणजे बाजूलाच करा सांगा बाजूलाच करा त्याला विठाला बऱ्या हा का हा हा जगतामध्ये कशाची लूट चालली महाराज राम नामाची होय ऐ ऐ ऐ ऐ आणा हा ऐ आणा हो इकडे फार हो जगतामध्ये लूट काची चालली राम नामाची बरं मला सांग 2 मजली घर तूही बांधलं नाही हा बापानं बांधलं मी बांधलं नाही आपली अवकाशही नाही बांधायची खरंच नाही हसायची गोष्ट आहे का नव्हे बरं सांग 2 मजली तूही बांधलं मी हा बांधलं मी 2-3 अंगठ्या गेल्या घालून येऊन आलो हो तूही 2 चॅट केली अशी आता तू झालं तुला आली असेल तिकडून हो बाबानं मला केली हो हा हे की नाही बरं मला सांग 2-3 तुला सोना असते आता मला का माहित नाही अण्णा कोणता यातला एकही मी सांगला नाही हो है की नाही 2-3 सोना असतील 2-3 लेकरं असतील 1-2 पोरी असतील है की नाही मग हा बरं मला सांग तू समजा चकला कोणतं चकला तू सर समजा चकला तू घर तुझ्या संग आलं का बा हा तुझे लेकरं बाळे आलेत माय आलेत काय काय म्हणले देह ग्राहाची कामिनी इतवर राहिली भोनी मी तसे जळ तसे संशयन मी तसे जळ तसे स्मशानी अग्नी सवे एकला अग्नी सवे एकला बघा काय सुंदर प्रमाण दिला वाजवा नाही एखाद्या वेळेस किती सुंदर प्रमाण आहे बघा शेवटी जळ आले अग्नी सोबत एकटच आहे की नाही पूर्ण पूर्ण गोष्ट सांगतो अहो कसं व्हालं रे हा विठ्ठल हो कसं असते बघा तुम्हाला म्हणून सांगतो तुम्ही मी आपली आहात तुमच्याकरिता असे माझ्या पोटात कळकळ वाटते तुमचा असा मला लाड येते तुम्ही प्रगती पथावर जावेत अशी माझी इच्छा आहे परंतु कोटवर मी जिथं हाव आणि तुम्ही प्रगतीवर कोठवर कौरव जाशाल जिथे हा हो बघा आता मेलेले मडी आम्हीच बांधतो हा तिच्यानंतर आता माहित असणार आहे येईला माहित नाही म्हणून तुमच्याकडे पाहलो हो विश्व्यामध्ये बंदी टाकतात बरोबर आहे आता 1 टाकतात 5 टाकतात 11 टाकतात किती टाकतात मला माहित हा मी काढून घे विश्व्यामध्ये महाराज बंदी असतात कपाळाला चिटकी द्या
है की नाही? नवं खिरिंग असत होतं आणि ती बी डबल, सिंगल सुद्धा डबल. सुंदर अशी लाल रंगाची लंगोट लावतात महाराज. काय काय सगळं येते. धन कमाविले कोटी धन कमविले कोटी धन कमविले कोटी संगे न ये रे लंगोटी. संगी न येरी लंगोटी. आता म्हणजे कोटी रुपये जरी कमवले, लंगोट संघ येते काय? हा, देह ये काळाची, मन कुबेराची. येथे मनुष्याचे काय आहे? काय तुझं लग्न झालं नाही बायको, माय बाप पुर, आणि तू होईल की नाही माहीत आहे की नाही? काय प्रमाण दिलं महाराज? हा, धन जन पुत्र धन असो. सर्व मिथ्या आहे, सगळंच मिथ्या आहे. अहो, सगळं सगळं काय खोटं आहे बघा. सोपं सांग, सोपं लय सोपं सांग. अष्टवक्र नावाचे महात्मा, तुम्हाला माहित नसले तरी येईल. अष्टवक्र नावाचे महात्मा होते आणि जनकाच्या सभेमध्ये शास्त्रार्थ करण्याकरिता गेले होते. कोणाच्या? जनकाच्या सभेमध्ये शास्त्रार्थ करण्या गेले. कोण? अष्टवक्र नावाचे महात्मा. आणि यांचा शास्त्रार्थ कोणासोबत चालला होता? आचार्य बंदी. कोणासोबत चालला होता माय? आचार्य बंदी. आणि आचार्य बंदींचा यांचा शास्त्रार्थ चालला होता. या शास्त्राचा एक नियम होता, जो कोणी हरेल याला जलसमाधी घ्यावी लागेल. कोणाला? जोही हरेल याला जलसमाधी घ्यावी लागेल. मग अष्टवक्र हरू दे किंवा आचार्य बंदी हरू दे, कोणीही. असा सोपा आणि साधा नियम होता. मग आचार्य बंदींनी पहिला प्रश्न विचारला. काय विचारला? प्रपंच काय आहे? अय पोरं हो, अय तिकडे ना, प्रपंच काय आहे सांगता येईल का? नाही? हा, मी सांगतो. मला काहाला बोलिलं इथं? भजे खायला इथं बोलिलंय मला तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगण्याकरिता. मग आचार्य बंदींनी पहिला प्रश्न विचारला, प्रपंच काय आहे? तेव्हा अष्टवक्र म्हणाले, दृष्टा दृष्टा तथैव प्रपंच. म्हणजे जे जे काही दिसते, काय पोरे, जे जे काही दिसते ते काय आहे? प्रपंच आहे. मग म्हणले प्रपंच कसा आहे?
प्रपंच मिथ्या आहे. प्रपंच कसा आहे? खोटा आहे. फरकट तो संसार येथे सारं भगवान. काय प्रमाण दिलं महाराज? फरकट तो संसार. फलकट तो संसार फलकट तो संसार येथे सार भगवंत. येथे सार भगवंत. बघा बघा काय उत्तम प्रमाण दिलं. खरकट तो संसार आणि येथे सार भगवंत. औ इथं सार फक्त भगवंत आहे. तर सार आणि असार कळतो का? पूर्णाच्या पोळी सोबत केलेला सार नाही. पाणी कोणाला सुटलं मला सोडून. सार सार म्हणजे रसस्वादन करणे. रसस्वादन करणे. आंब्याचा सीजन आला. रसस्वादन करणे म्हणजे भगवंताच्या रामाचा निरंतर जाप करून त्यामध्ये आनंद मानणे. औ कळालं ना? समजाले ना बाबा? समजाले की भगवंताच्या नामाचा निरंतर उच्चार करून त्याचा आनंद घेणे याला रसस्वाद म्हणतात. आणि बघा जी गोष्ट खोटी आहे, समजा ए बाबा ए पिंटो, ओ माय मी एखादी गोष्टी तुला खोटी बोलली, पटल काय? तात्पुरती पटल, पुन्हा दुःख होईल की नाही? हे खोटं बोललो, लबाड बोललो, गोसाळ मी हो लागून घेऊ नका. हे गोसाळ कसं बोललं? लबाड बोललं. मग ते तुम्हाला आवडेल का? आवडत नाही. त्या दिवशीची गोष्ट आवडली का? पिठाला आता गोष्ट लय वाली. सांगून टाकू का काय गोष्ट होती? सांगतो. पोरं गावात गेले आणि मी रात्रीच तिकडे गेलो. कुठे जातो सगळ्या गावाला माहिती आहे. आपल्या त्या गलीला गेलो. आणि गलीला गेल्याच्या नंतर पोरं मला सांगायला लागले. काय सांगलं पोरं तुम्ही मला? तिकडं पहा म्हणजे लक्षात येते. पोरांनी सांगायला सुरुवात केली. म्हणजे महाराज काय झालं रे? आता आश्चर्यकारक सांगू लागले नंतर माणसाचं रिएक्शन कसं होते? एकदम अचंबित होते काय? म्हणजे महाराज काय आलं? काय झालं? पोरं म्हणजे तुम्हाला माहित आहे की नाही? म्हणलो काय? आपल्या गावाला एक पशुवैद्यकीय अधिकारी लाभला. म्हणलो कसं काय? मला एक आपल्या गावात असा माणूस आहे जे पशु पक्ष्याला बोलते. असं कसं झालं? कोण आहे? म्हणजे हे एक सांगतो नंतर. बोल बा सांगायचं असेल तर सांगा. नाही तर तुम्ही तिकडं मी इकडं, तुम्ही तिकडं मी इकडं. खरं आहे की खोटं आहे? हो ना? नाही हे तिला बरं बोला. विठाल मग काय झालं? कोण आहे? म्हणलं ते कोण आहे ते राहू द्या बाजूला. म्हणलं ठीक आहे. मग आता ते कोण आहे मला विचारायचं नाही आणि मी सांगणार सुद्धा. ते म्हणले एक चमत्कारिक माणूस आहे आपल्या गावात. मी म्हणलं सांगा काय चमत्कार केला? शाळा पैसे आला. मी म्हणलं मग त्याचं ढोर घेऊन आला. मी म्हणलं मग म्हणला त्या ढोराला सांगू लागला. ढोर कोणतं तर ते विचारू नका. ढोर म्हणजे कळतात ना तुम्हाला? गाय, वासरू, शेकरू, मेंढरू, म्हसड, खाल्या जे काय असते ते ढोर म्हणून संबोधतो आहे की नाही? उगं त्या माणसाला लागायचं हे मी बोलतो. आता मलाही सांगलं नाही कोण आहे. म्हणजे महाराज ते म्हणलं मी 4 महिने झालं बाळगालो आणि तू 20 वर्ष झालं बाळगाला, तरी अनुभव मला जास्त आहे.
ढोर घेऊन आला. म्हणलं मग ढोर थांबलं. म्हणलं मग त्या ढोराला म्हणते, म्हणलो काय हात शिरत हाय. त्याला काय म्हणते हा. म्हणलं मग काय केलं. सकाळच्या सारवणाची व्यवस्था केली. म्हणलं वा हा झाली का इच्छा पूर्ण. विडाला बस झालं हा पटले वा उत्तम. ही सगळ्या गोष्टी काय आहेत माय मिथ्या आहे. प्रपंच प्रपंच कसा असतो माय खोटा असतो. प्रपंच म्हणजे प्रपंच किती सुंदर प्रमाण दिले. प्रपंच तो विसरून चित्ती तुझ्या पायी तुझ्या चित्त का आज कसं वेगळंच प्रपंच जर विसरला आणि भगवंताच्या पायावर चित्त लागलं. चित्त म्हणजे मन. औ चित्त म्हणजे मन. कीर्तनाला आले लक्ष खेटरात राहिलं. कीर्तनाला आले का नाही. आणि जर प्रपंच विसरला आणि भगवंताच्या पायावर चित्त लागलं तर विषय तो त्यांचा झाला नारायण. धन माता पिता. मग त्या संतांचं लक्षण काय आहे मग नावडे जनधन माता पिता. विषय त्यांचा नारायण. आपल्यासारखा मिथ्या म्हणजे खोटा विषय त्यांचा नाही. माझं वेळ पूर्ण होत आहे की नाही. माझी वेळ पूर्ण व्हायली म्हणून सगळ्यांनी एकदा भजन करा. विठोबा रखुमाई.
अहो माय ते आपल्यासारखे येड्या बाबळीतले नाही तो वट सावित्री आली की येडे बाबळी येडी. अहो तसं काय त्यांचं दिवस बघून कळालं त्यालाच कळालं महाराज. आणि आता बघा वा छान परत थोडी मारली तुझ्यासाठी मीठ टाकायला. बस 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 छान छान. हे पहा इकडे इकडे आता माझ्याकडे लक्ष द्या. सर्वात महत्वाची अख्ख्या कीर्तनातली सगळ्यात महत्वाची एक गोष्ट तुकाराम महाराजांनी सांगितलं, भक्ततेची जाणं जे देही उदास गेले आशापासून निवारण. म्हणजे भक्त तेच आहे ज्यांना देहाची उदासीनता आहे, त्यांच्या आशा अपेक्षा संपलेल्या आहेत. तदनंतर सांगतात विषय तो त्यांचा झाला नारायण, नावडे जनधन माता पिता त्याचा ज्याचा विषय नारायण झाला त्याला जन धन माता पिता आवडत नाही. तो निर्वाणी गोविंद आशय मागे पुढे म्हणजे गोविंद आशय मागे आणि ज्यांच्या शरीरात हे लक्षण आहे त्यांच्या मागे पुढे गोविंद असतो आणि संकटात सापडू देत नाही. आणि तुका म्हणे सत्य कर्म तुकामाने सत्य कर्म भावे काय, तुकामाने सत्य कर्म भावे काय.
एवढं त्याचं झालं नारायण. आणि त्याचा विषय नारायण आहे. तुकाराम महाराज संत जगन्नाथ म्हणतात, तुका म्हणे सत्य कर्मा भावे साह्य घातरिया भय नरका झाले. चांगल्या कामात अडथळा आणला मई सोयरी होत असेल मोडली. हो आता काही जास्त सांगणार नाही, माझी वेळ पूर्ण झाली, मी वेळ माझी घेतली. आणि तुम्हाला आता जाता जाता शेवटचं सांगतो की बाबा हो, मीच आणि तुमचं सगळ्याला सांगतो. हा आहे की नाही? काय सांगतो ऐका बाबा, ऐक माय. हो झालं आता, चलो काय. हो सांगतो शेवटचं. बघा, भगवंताशिवाय या ठिकाणी दुसरं तिसरं कोणी नाही. भगवंताशिवाय या ठिकाणी दुसरं तिसरं कोणी नाही. भगवंत आहेत सर्व आहात, त्यांच्याशिवाय दुसरं काही होणार नाही. फक्त एवढं करा जे तुमच्या हातात आहे. शेवटचं चरण, सत्य कर्मा भावी साह्य घातील या भय नरका झाले. फक्त चांगल्या कामात सोबत राहा, वाईट कोणाचं चिंतू नका. याची होत असेल तर होऊ द्या, मोडू वाटली तर मै मोडा, मात्र याची मोडू. हा आणि याला आहे की नाही मला 16 वर्षाची पाहिजे. आणि 16 वर्षाची जर नसेल तर 8 वर्षाच्या 2 लागते. हो बघा, चांगलं काम करा, चांगलं राहा, भगवंताचं नाम स्मरण करा, चिंतन करा. आणि आता शेवटचा मुद्दा मायाकडे लक्ष द्या. बघा बाबा, मी तुमच्या गावचा मुलगा आहे, तुमच्या सर्वांचा लेकरू आहे. हा लेकरू हो, तुमचा लहान मोठा भाऊ आहे. ज्याला जे मन वाटलं त्याला ते माना, आहे की नाही? हा मी सगळ्यांचा तुमच्या गावचा बालक, म्हणजे गावचं लेकरू म्हणजे अख्ख्या गावचंच लेकरू असते, आहे की नाही? समजा एखाद्याचा जावई आला, ते जावई कोणाचा, कोण्या गावची जावई म्हणल्यानं काय सांगेल, डिग्रस्त सांगेल, हे की नाही? मग ते अख्ख्या गावचं जावई आहे की नाही? तसं मी लेकरू अख्ख्या गावचं हो की नाही? बघा आता मी कीर्तन केलं, आहे की नाही? जसं जमलं तसं मी केलं, जे जमलं नाही ते जमलं नाही, आहे की नाही? आता केलं, असंही झालं तसंही झालं, त्याला पर्याय आहे का? हा बोला, पर्याय आहे का? हा मग बघा, माझ्या तोडून एखादं येडं निघलं असेल, वाकडं निघलं असेल, मी असाच मूर्ख हा, मला काय अक्कल आहे का? नाही, करताच अक्कल नाही. देवानं दिलं म्हणून मी केलं. औ महागडात बसला होता दुपारी, माता सरस्वतीची कृपा झाली, यांनी कृपा केली म्हणून तुमच्याकडे औ वरडलो. औ माता हो. मग बघा, माझ्याकडून काय अभद्र निघाला असेल तर मला तुमचं लेकरू मानून क्षमा करा. औ क्षमा केलं तरी मी घरीच चलू, नाही केलं तरी घरीच चलू, होय की नाही? म्हणून तुम्ही काय करा, मोठ्या मनानं आणि मला क्षमा करा. मग एखादा अपराध होत असेल तर त्याला की नाही मग पोटात घाला. हा घालता की? हो हा तसंच म्हणालो, जमलं तितकं जमलं, जे जमलं ते मया सांगच, आणि जे नाही जमलं ते मया सांगच. कारण ज्याचे त्याचे कर्म ज्याच्या त्याच्या संग येणार. मी केलेलं तुमच्या संग येणार आणि तुम्ही केलेलं माझ्या संग येणार. येईल का? येणार नाही. काय जवळ येईल का? येत नाही. त्याच्यामुळे काय करा बाबा हो, तुमच्या हातात मला क्षमा करायचा आहे. कारण शत्रू असू द्या, मित्र असू द्या, सर्वात बलशाली तोच असतो जो क्षमा करू शकतो. म्हणून तुम्ही मला सर्वजण क्षमा करा. या ठिकाणी मी माझ्या वाणीला विराम देतो. ज्ञानेश्वर माऊली. Oh